पावसाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये सगळ्यांच्या आवडीचे गरमागरम पदार्थ ते म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी. पुरीसारखे टम्म फुललेले बटाटा भजी थंड झाल्यावर देखील अशीच फुललेले राहतात. त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे आणि त्याचसोबत कांदा भजी देखील. कांदा भजी बनवताना यामध्ये तांदळाचं पीठ, सोडा अजिबात वापरलेला नाही, तरी देखील मस्त असे कुरकुरीत ही भजी तयार होतात. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्याचसोबत अगदी गाड्यावर मिळतात तशी आपण गोल कांदा भजी बनवणार आहोत. तिन्हीही रेसिपी अगदी झटपट, साध्या सोप्या आहेत. मग चला बनवूया पावसाळा विशेष गरमागरम भज्यांची रेसिपी. सुरुवातीला आपण कांदा भजी बनवणार आहोत. कांदा भजी बनवण्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. त्याची वरची साल काढून घ्यायची. कांदा कापून न घेता स्लायसर जे असतं त्याने याचे स्लाईस करून घ्यायचे, म्हणजे कांदा एकसारखा कापला जातो. जेव्हा आपण सुरीने कांदा कापतो तेव्हा कधी तो जाड किंवा बारीक कापला जाऊ शकतो, म्हणूनच स्लायसरने कांदा असा स्लाईस करून घेतला. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, तर अर्धा चमचा मीठ, पाव चमचा घातला आहे ओवा, 1 चमचा धने खलबत्त्यामध्ये हलकेसे कुटून घ्या, म्हणजे फक्त त्याचे 2 भाग झाले पाहिजे. 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घ्यायची, हाताने कुस्करूनच यामध्ये घातली. कढीपत्ता घातल्यामुळे कांदा भजीची चव अजूनच छान लागते. पण हिरवी मिरची वापरायची नसेल तर त्याऐवजी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि 5 मिनिटं हे असंच ठेवायचं, जेणेकरून त्याला पाणी सुटेल. आता 5 मिनिटं आपण हे असंच ठेवलं. मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं. त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालायचं. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. संपूर्ण बेसन पीठ एकसोबतच घालायचं नाही, तर थोडं-थोडं करून बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. खूप जास्त मिक्स करायचं नाही. कांद्याचे जे काप आहेत ते असेच अखंड राहावे यासाठी अगदी हलक्या हाताने हे मिश्रण तयार करायचं. राहिलेलं बेसन पीठही घालून घेऊया. इथे मी फक्त बेसन पीठ वापरलं, तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही आणि घरी तयार केलेलं बेसन पीठ आहे. सगळं बेसन पीठ घालून घेतल्यानंतर वाटलं की थोडंसं घट्टसर आहे, तर मात्र यामध्ये पाणी घालायचं. तर संपूर्ण 1 वाटी पीठ आपण एवढ्या कांद्यासाठी घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी 1 चमचा पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. बघाल तर मिश्रण इतपत घट्टसर हवं. आता आपण लगेचच भजी तळून घेऊया. भजी तळताना तेल किती गरम हवं, तर जेव्हा तुम्ही त्यामध्ये मिश्रण घालाल ते लगेच वरती येतं. इतपत तेल गरम आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर भजी तळायची आहे. कांदा भजी म्हटलं की त्याला ठराविक असा आकार नसतो, तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे ही भजी बनवून घ्यायची. मात्र तळताना तेल अगदी कडकडीत अजिबात गरम करू नका, नाहीतर वरतूनच ती जळली जातील, आतून कच्चे राहतील. भजे आतपर्यंत कुरकुरीत होणार नाहीत, कारण यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही. गॅस मात्र मध्यम आचेवरच ठेवायचा. दोन्हीही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत कांदा भजी तळून घ्यायची. तळण्यासाठी अगदी 5 ते 6 मिनिटं लागतात, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. गरमागरम भजी त्यासोबत तळलेली हिरवी मिरची तर हवी, त्यावर हलकंसं मीठ घालून घ्यायचं. अशाच पद्धतीने हे सगळे भजे तळून घेतले आहे. भजे तळताना गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा, म्हणजे छान कुरकुरीत होतात. आवाजावरून अंदाज आलाच असेल की मस्त कुरकुरीत ही भजी तयार झाली आहेत. लगेचच दुसरी भजी बनवूया, गोल कांदा भजी. ही बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा ओवा, 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरे घालून घेतले. हिरवी मिरची जर घालायची नसेल तर लाल तिखट थोडं जास्त घालायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी पाव कप पाणी घेतलं. पाणी मात्र बेताने घाला, कारण बॅटर खूप पातळ किंवा खूप घट्टसर नको. गोल कांदा भजी जी असतात ती थोडीशी सॉफ्ट असतात. यासाठीच बॅटर खूप घट्टसर किंवा खूप पातळ भिजवायचं नाही. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, इतपत पातळ हे पीठ हवं. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे सोडा. तर अगदी 2 चिमूट सोडा यामध्ये घालायचा, खूप जास्तही घालू नका. सोडा घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
खूप जास्त सोडा घातल्यामुळे भजी लालसर होतात. म्हणूनच अगदी 2 चिमूट त्यामध्ये सोडा घालून घेतला आणि अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालं आहे. लगेचच भजी तळूनही घेऊया. भजी तळताना तेल कडकडीत गरम करून घ्या. त्यानंतर मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवा. भजी तळताना देखील तेल खूप जास्त धूर निघेपर्यंत अजिबात गरम करायचं नाही. नाहीतर वरतूनच भज्यांचा रंग बदलतो, आतून कच्ची राहतात आणि त्यानंतर मस्त अशी ही भजी तळून घ्यायची. भजी बघाल तर तेलावर लगेचच तरंगतात. सोडा घातल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळेच भजी देखील मस्त अशी फुलतात. गोल अशी कांदा भजी बनवायला अगदी सोपी आहेत. घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये ही भजी तयार होतात. 5 मिनिटं मध्यम आचेवर भजी तळून घेतली की तयार आहे. खाण्यासाठी गरमागरम गोल कांदा भजी अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी घरी तयार होतात. बनवायला सोपी आहे आणि खायला तर अतिशय चविष्ट. बघता क्षणी खावीशी वाटतील इतकी परफेक्ट गोल कांदा भजी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पण त्याआधी अजून एक भजी आपण बघणार आहोत ती म्हणजे बटाटा भजी. बटाटा भजी बनवण्यासाठी 1 कप म्हणजे 1 वाटी घेतला आहे बेसन पीठ, चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा ओवा घालून घेतला. यामध्ये फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं. 1च चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. पाव चमचा यामध्ये घातली आहे हळद आणि आता हे पीठ भिजवताना पाणी मात्र बेताने घाला. कारण हे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्टसर भिजवायचं नाही. तर पाव कप पाणी त्यामध्ये घालून घेतलं. पुन्हा यामध्ये अगदी 1 ते 2 चमचेच आपल्याला पाणी घालायचं आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत घट्टसर हे पीठ हवं. त्यानंतर घेतले आहे 2 मध्यम आकाराचे बटाटे. त्याची साल काढून घ्यायची. एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि बटाट्याचे स्लाईस करून घ्यायचे. स्लायसरने बटाट्याचे स्लाईस केल्यामुळे एकसारखे होतात. कधी खूप जाड किंवा खूप पातळ असे स्लाईस होत नाही. एकसारखे स्लाईस होतात आणि पातळ होतात. त्यामुळेच असं स्लायसर असेल तर त्याने हे काप करून घ्या. अगदी पातळ हे काप तयार झाले आहेत. बटाट्याचे हे काप 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये काढून ठेवायचे म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल. पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाही. त्यानंतर बॅटरमध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. सोडा मात्र आधीच घालून ठेवायचा नाही. जेव्हा तुम्हाला भजी तळायची आहे तेव्हाच त्यामध्ये सोडा घालायचा. तोवर तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. लगेचच बॅटरमध्ये हे बटाट्याचे काप घालून घ्यायचे आणि भजी तळून घ्यायचे आहेत. तेल मात्र कडकडीत गरम करायचं नाही. हलकंसं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये भजी तळून घ्यायची आहे. बटाट्याचे जे काप आहे ते खूप जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही. त्यामुळे ते ओलसर तर राहतात पण बॅटर देखील पातळ होतं आणि बटाट्याच्या कापाला हे बॅटर व्यवस्थित कोट होत नाही. त्यामुळेच भजी अशी टम्म फुलत देखील नाही आणि थंड झाल्यावर लगेचच मऊ होतात. मस्त पुरीसारखी ही बटाट्याची भजी फुलली आहेत. कुणीही म्हणणार नाही की ही भजी आहे की पुरी आहे म्हणून. अशी ही गरमागरम टम्म फुललेली बटाट्याची भजी जरूर ट्राय करा. अगदी साधी सोपी रेसिपी. यामध्ये कोणतेही जास्तीचे पदार्थ वापरण्याची अजिबात गरज नाही. अगदी गाड्यावर मिळतात तशीच टम्म फुललेली बटाट्याची भजी. ती बनवण्यासाठी आपण मिरची जी घेतली आहे, जी भजी बनवण्यासाठी मोठी मिरची वापरतो, तीच मिरची आहे. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापून घ्यायची आहे. अखंड अशा मिरचीची भजी तुम्ही नेहमीच खाल्ली असतील, पण ह्या मिरचीची अशी कुरकुरीत भजी खाऊन बघा. मिरची कापताना त्यातल्या बिया वेगळ्या काढून घ्यायच्या, कारण बऱ्याच वेळा मिरची ही बियांमुळे खूप तिखट लागते आणि ती तिखट लागू नये, त्याचा तिखटपणा कमी व्हावा यासाठी आपण या बिया काढून घेतल्या आणि बारीक तुकडे केल्यामुळे मिरची तळल्यावर अगदी छान अशी कुरकुरीत होते. म्हणूनच मिरची आपण कापून घेतली. सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या आहेत. त्यातल्या बिया काढून घेतल्या. मिरच्या कापून झाल्या की त्यामध्ये पाव चमचा ओवा घालून घेतला, पाव चमचाच हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. म्हणजे अगदी पाव चमचाच मीठ घातलं आहे. मी ज्या मिरच्या घेतल्यात त्या पाव किलो आहे त्यासाठी अर्धा कप बेसन पीठ घेतलं. अर्धा कप बेसन पीठ एवढ्या मिरच्यांसाठी पुरेसं आहे. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग यामध्ये घालायचा आहे एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्याने ही भजी अगदी चविष्ट होतात. आणि अशा प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. मिरचीची भजी तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल. आता यामध्ये पाणी न घालता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मात्र लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. बॅटर एकदम पातळ भिजवायचं नाही.
पीठ भिजवताना मात्र पाणी अगदी हलकंसं घालायचं आहे, म्हणजे लागेल तसंच पाणी घालायचं. खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. कारण आपल्याला जे पीठ आहे ते एकदम पातळ भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच हवं. भजी बनवताना जसं आपण बॅटर भिजवतो तसं न भिजवता लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून हे बॅटर बनवायचं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण ही मिरचीची भजी तळून घ्यायची. गॅस मध्यम आचेवरच ठेवा म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत भजी तयार होतात. अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये ही भजी तयार होतात. बनवायला जितकी सोपी आहे, खायला तितकीच चविष्ट आणि अशी वेगळ्या चवीची ही मिरचीची भजी एकदा नक्की ट्राय करा. घरातले सगळेच अगदी आवडीने खातील. नंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवून ही भजी आपण छान कुरकुरीत अशी तळून घेतली. जेवताना अशी भजी असेल तर तुमच्या जेवणाची लज्जत ही नक्कीच वाढेल. अवघ्या 2 ते 3 मिनिटात तयार होणारी मिरचीची ही भजी खायला जितकी चविष्ट आहे, बनवायला तितकीच सोपी आणि मस्त अशी कुरकुरीत ही मिरचीची भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.